आपली न्यायव्यवस्था एका अपराध्याला त्याच्या एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा करते, परंतु महिलांचा सन्मान करणाऱ्या राजा रावणाला मागील 300 वर्षांपासून एक ठराविक समूहाकडून शिक्षा होत आहे. त्यांना ते जाळत आले आहेत. त्या काळापासून होत आलेला त्यांचा अपप्रचार आजही सुरूच आहे. इतिहास संशोधक, प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक माधव सरकुंडे सरांच्या या एका विधानातून रावण यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत. याचे उत्तर देण्यासाठी दसऱ्यापेक्षा उत्तम दिवस तो कोणता? म्हणूनच आजच्या दिवशी रावणाच्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख आपणास करून देण्यासाठी आमचा हा खटाटोप. रावण कुठल्या वंशाचे होते? त्यांचा जन्म कधी वा कोठे झाला? त्यांना दशानन का म्हटल्या गेले? लंकेची निर्मिती कुणी केली? त्यांना मारण्यामागचे खरे कारण कोणते? आदिवासी समाजाचे त्यांच्याशी कुठले नाते होते? ते गोंडराजे होते का? त्यांचे दहन करण्यामागची भूमिका काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत. लंकापती रावणाच्या 2 इमेजेस आपल्याला ठाऊक आहे. यापैकी त्यांची वाईट अर्थात निगेटिव्ह हीच इमेज आपल्या मनात कायम रुजवल्या गेली. प्रत्यक्षात राजा रावण विविध गुणांचा समुच्चय होते. महान दार्शनिक, संगीततज्ञ, राजनीतिज्ञ, शिल्पकार, नीतितज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, समताधिष्ठित समाजव्यवस्थेचे उद्गाते, न्यायप्रिय राजा, उत्कृष्ट नगररचनाकार, साहित्यिक अशा विविध गुणांनी त्यांचे व्यक्तित्व तर करुणेने त्यांचे अंतःकरण भरले होते, असा दाखला इतिहास संशोधक देतात. या राजाची खरी कहाणी अशी होती, परंतु तिला निगेटिव्ह करून आपल्या पुढे प्रेझेंट करण्यात आल्याचे प्राध्यापक सरकुंडे सरांनी सांगितले. शत्रूंच्या काव्यातूनच रावणाचे चरित्र शोधावे लागेल याकडेही त्यांनी अंगुली निर्देश केला. दसऱ्याच्या दिवशी त्यांच्याबाबत असलेला गैरसमज दूर होऊन त्यांचे खरे व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यांपुढे उभे राहावे. त्यांचा खरा इतिहास पौराणिक कथा किंवा सांगीवांगीच्या गोष्टीतून नव्हे तर इतिहास संशोधनाच्या चष्म्यातून आपण पाहावा, इतकाच या व्हिडिओचा उद्देश आहे. बुद्ध काळानंतरचा हा काळ होता. रावण यांचा जन्म एका वादळी रात्री लंका येथील एका बेटावर झाला. सुमाली हे त्यांचे आजोबा होते आणि पणजोबा सुकेश यांनी लंकेची निर्मिती केली होती. त्या काळी आर्य आणि अनार्य असे 2 लोकसमूह अस्तित्वात होते. रावण हे अनार्य होते, तर अफगाण, इराण या भागातून भारतात दाखल झालेले लोक स्वतःला आर्य म्हणायचे. रावण यांना दशानन म्हणण्यामागे त्यांचा जीव वाचवणे हा महत्त्वाचा उद्देश होता. तो कसा ते बघूया. अनार्य हे आर्यांना विरोध करायचे. अमानवीय असे यज्ञ रोखण्यासाठी अनार्य हे आर्यांशी नेहमी झगडत होते. त्यांचा हा संघर्ष सुरूच होता. कुबेर हा आर्यधार्जिणी राजा होता. आर्य संस्कृतीत बाधा ठरणाऱ्या प्रत्येकाला जीवानीशी ठार मारण्याची मोहीम त्याने हाती घेतली होती. या वैदिक संस्कृतीला विरोध करण्यात सुमाली यांचे वंशज सर्वात पुढे होते आणि ते अनार्य होते. त्यामुळे या वंशाला संपवण्याचे प्रयत्न कुबेराने चालवले. त्याचा धोका रावणालाही होता. आता बघूया रावणाला दशानन का म्हणायचे. दश म्हणजे 10 आणि आनन म्हणजे मुख असा त्याचा अर्थ होतो आणि रावणाला 10 तोंडे असून त्याच्याकडे शक्ती आहे असा खोटा प्रचार त्यांचे वडील भिश्रव, आई कैकसी आणि आजोबा सुमाली यांनी केला. यातून रावणाला मारण्याचा प्रयत्न कुणी करू नये हा त्या सर्वांचा हेतू होता. रावणाला मारण्याचे मुख्य कारण आता जाणून घेऊया. इच्छक धंदा हा हे जे चॅनेल आहे हे वैदर्भीय नाव आहे आणि हे जरी ऐकायला हे वेगळं वाटत असलं तरी त्याच्यामध्ये ज्या गोष्टी अफलातून आहे ते शोधून काढून त्याच्यावर भाष्य करून त्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्याचा उदात्त आणि चांगला हेतू या चॅनेलचा आहे. म्हणून सर्वप्रथम मी या चॅनेलला धन्यवाद देतो आणि शुभ चिंतितो. आज या निमित्ताने अमित कांबळे माझ्याकडे आले आणि रावणाच्या संबंधाने त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्यावर मी थोडंसं भाष्य करावं अशी त्यांची विनंती आहे. तर त्या निमित्ताने मी 1-2 मिनिटं बोलणार आहे. रावणाचा संहार करण्याचं किंवा रावणाच्या एकूणच जमातीला निपात करण्याचं मुख्य कारण हे आहे की रावण हा बुद्ध धम्माचा प्रचार करणार होते. ते स्वतः बुद्धिस्ट होणार होते आणि धम्माचा प्रचार करणार होते. हे तत्कालीन आर्य समाजातील जे काय मुखंड होते, जे लीडर होते, नेतृत्व करणारे होते, त्यांना भीती वाटली की रावणासारखा बलाढ्य आणि ताकदवान माणूस सर्व शास्त्रांमध्ये, संस्कृतीमध्ये, शासनामध्ये प्रवीण असलेला माणूस, प्रचंड म्हणजे सैनिक असलेला, सैन्य मोठ्या प्रमाणात असलेला, प्रजाप्रिय राजा यांनी जर धम्माचा प्रचार केला तर आर्य संस्कृती किंवा आर्य धर्माचा
ब्राह्मणी धर्माला मोठ्या अडचण निर्माण होईल. म्हणून या राजाचा आपण निपात केला पाहिजे. त्यासाठी वेगळे वेगळे कारणं शोधले आणि धम्माचा प्रचार करणे हे न सांगता राजा रावण हा दुष्ट आहे, तो यज्ञाला विरोध करतो, तो आर्य संस्कृतीला विरोध करतो, तो देवाला विरोध करतो, अशा प्रकारचा अपप्रचार समाज व्यवस्थेमध्ये पसरून त्यांनी म्हणजे रावणाच्या राजावर एक चाल करून गेले, अतिक्रमण केलं आणि पद्धतशीररित्या त्या जंगलामध्ये राहणाऱ्या ज्या काही जाती जमाती होत्या त्यांना देखील फूस लावून, त्यांना देखील खोटी माहिती देऊन रावणाच्या विरोधात उभं केलं आणि रावणाला एकाकी पाडून त्याच्या सगळ्या आप्तइष्टासहित त्यांना नष्ट करण्यात आलं. तर ही याच्या मुळाशी रावणाचा धम्मप्रिय स्वभाव किंवा त्याचा धम्मप्रिय मूळ जो होता, त्याची चाल होती आता की मला धम्माचा प्रचार करायचा, हे रोखण्यासाठी रावणाला मारलं आहे. याला मूळ मुद्दा आहे. ते गोंड राजे असल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहीत. रावणाच्या काळात जाती नव्हत्या, तर त्यावेळी टोटेम अर्थात लोकांचे समूह असायचे. ते द्रविड अनार्य होते अर्थात आदिवासी होते. परंतु गोंड राजे असल्याची कुठलीही ऐतिहासिक साक्ष किंवा पुरावे सापडत नाही. परंतु महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील आदिवासी हे त्यांना गोंड राजे मानतात. दक्षिणेतल्या लोकांची मारावान ही एक जात असून राजा रावण हे त्या जातीचे असावे असा सुद्धा एक मतप्रवाह आहे. आर्य कोण कुठले, तर अफगाण इराण भागात त्यांचे मूळ वसती स्थान असल्याचे इतिहास संशोधक सांगतात. ते यहुदी होते. तिथली कॉकेस पर्वताची खिंडी पार करून ते उत्तर भारतात शिरले. पुढे इथे आणि मध्य भारतात ते बरीच वर्ष राहिले. तेथून पुढे ओडिसा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत त्यांना जाता आले. त्यांचा शेवटचा प्रचारक परशुराम हा कोकणापर्यंत गेला आणि त्यास दक्षिणेत जाता आले नाही. त्यानंतर त्यांचा काळ संपला अर्थात त्यांचे वंश संपले आणि महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत त्यांना जाता आले. त्यांचा शेवटचा प्रचारक परशुराम हा कोकणापर्यंत गेला आणि त्यास दक्षिणेत जाता आले नाही. त्यानंतर त्यांचा काळ संपला अर्थात त्यांचे वंश संपले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील उंटखाना परिसरात 2018 साली बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष दशरथ मडावी यांनी राजा रावणाची सामूहिक महापूजा सर्वप्रथम आयोजित केली. या सोहळ्यात पुलस्तवंशीय घराण्याचे महत्त्व आणि रावण यांच्या इतिहासावर चर्चा घडून आली. दहन ही विकृती तर पूजन ही आदिवासी संस्कृती असल्याचे विचार बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी मांडले. त्यांनी महात्मा रावण हे गोंडराजे असल्याचा दावा केला. बघूया ते काय म्हणाले. आपल्या वैदर्भीय अशा इच्छक धंदा या चॅनलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर दसरा या निमित्तानं महात्मा रावणाचा हा संदर्भ लागतो. त्यांच्याबद्दल अनेक गैरसमजुती समाजामध्ये पसरल्या आहेत आणि त्यांच्या खऱ्या इतिहासाविषयी आपण सगळेच अज्ञान आहोत, त्याविषयी आपल्याला माहिती नाही. तर सर, आपण राजा रावण यांची महापूजा हा जो कार्यक्रम उभा केला, ते तुम्ही कशी चळवळ उभी केली, काय सांगाल? हा, नमस्कार. आपल्या चॅनलला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि आपण जो प्रश्न विचारला की महात्मा राजा रावण याची महापूजा आपण सुरू केली, हो, त्याचं कारण असं की जेव्हा आम्ही महात्मा राजा रावणाचा इतिहास शोधतो, हो, तेव्हा आम्हाला असं दिसते की राजा रावण हो, हा अत्यंत विनयशील होता, बरं, न्यायप्रिय होता, हो, आणि दान धर्म करण्यामध्ये तो अतिशय बलवान होता. बरं, त्यांची राजधानी लंका ज्याला आपण म्हणतो, हो, ही समृद्ध होती. बरं, असं म्हणतात की रावणाची लंका ही सोन्याची होती. हो, सोन्याची होती म्हणजे समृद्ध होती. समृद्ध होती. सोन्याची होती असं भाग नाही. बरं, बरं, ते समृद्ध होती, शांतता प्रिय होती, विकसित होती, असा त्याचा अर्थ आहे. बरं, तिथली जनता सुखी आणि संपन्न होती. बरं, बरोबर आहे. हो, आणि मग जेव्हा आम्ही विचार करतो की राजा रावणाची लंका एवढी समृद्ध होती, हो, जनता सुखी समृद्ध होती,
तर तो राजा जर वाईट असेल हो. तर त्याची जनता आणि त्याची देश हा समृद्ध सुखी संपन्न होऊ शकतो का? नाही सर, एकदम बरोबर. राजा चांगला असेल, राजा उत्तम असेल, हो. त्याचं प्रशासन उत्तम असेल, तरच ती लंका किंवा तो देश, हो. तिथली जनता आनंदी आणि समृद्ध होऊ शकते. बरोबर. मग जेव्हा या अँगलने जेव्हा आम्ही विचार करायला लागलो, हो. तेव्हा आम्हाला जाणवलं की महात्मा राजा रावण हा अत्यंत ज्ञानप्रिय राजा होता हो. खरं म्हणजे. आणि तो तसा बौद्ध तत्वज्ञान जे आहे, हो. हे बौद्ध तत्वज्ञान स्वीकारलेला तो एक राजा होता खरं बरं. म्हणजे. बरं सर. आणि म्हणूनच त्याने त्याच्या राज्यातल्या वाटिकेला अशोक वाटिका हे नाव दिलेलं आहे. हो. तिथं सीतेला ठेवलं आपण असं म्हणतो, हो. त्या अशोक वाटिकेत ठेवलं ना. बरोबर. तर एखाद्या अशोक म्हणजे सम्राट अशोकांचा तो फॉलोअर होता याचा अर्थ. तर हा, त्याचे हा. विचार त्यांनी स्वीकारले होते. हा, ज्याचा हा, हा. आपण फॉलोअर असतो त्याचंच नाव देतो ना आपण. देतो. बरोबर सर. आपल्या राज्यामध्ये कोणाला द्यायचं असेल तर, हो. बरोबर आहे. हो. आणि अशा पद्धतीचा हा राजा असला, याला बदनाम का करण्यात आलं? हो. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं राजाला किंवा जे जे बौद्ध अनुयायी होते, हो. बौद्धाचा विचार घेऊन जाणारे पुढे जे जे महात्मा होते, जे जे राजे होते, हो. या सगळ्यांनाच बदनाम करण्याचं काम हो. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं केलं. हो. आणि राजा रावणाला तर एवढे घाबरले हे माणसं हो. की दरवर्षी त्याचं दहन करण्याचं सुरू केलं. हा. बरोबर आहे. हो. म्हणून मला असं वाटलं की आम्ही खूपदा हा प्रयत्न केला की दहन थांबवलं पाहिजे, दहन करणं ही विकृती आहे वगैरे वगैरे. हो. पण इथलं शासन, इथलं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून मग आम्ही त्याच्यावर एक पर्याय शोधला. हो. जर हे दहन थांबवत नसतील तर हो. आपण राजा रावणाची पूजन सुरू केलं पाहिजे अरे वा. मोठ्या छान. प्रमाणामध्ये. बरोबर सर. हा, कारण यांच्याशी विनाकारण संघर्ष करण्यापेक्षा हम्म. हे मूर्ख लोक आहेत मी हो. असं म्हणतो. दहन करणारे विकृत लोक आहेत. हो. कारण कोणत्याही गोष्टीचं दहन करणं हे विकृती आहे ना. विकृती आहे. हो. पूजन करणं हे संस्कृती आहे. बरोबर. बरोबर आहे. हो. म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे, दहन करणारे आज नाही उद्या समजतील. आज हो. त्यांना कळत नाहीये. हो. जसं ते येशू म्हणाले होते ना, हे मला फासावर लटकवता, क्रुसावर लटकवता यांना आज कळत नाहीये, हो. उद्या त्यांना कळल्यावर ते पश्चाताप करतील. करतील. हो. तसंच आम्हाला विचार आला की हे दहन करणारी माणसं आहे, यांना आज कळत नाहीये, म्हणून आपण पूजन सुरू करूया. जसजसं पूजनाचा प्रभाव वाढत जाईल हो. तसं दहन कमी होत जाईल. हो. असा एक म्हणजे आम्ही ते पूजन सुरू केलं आणि त्याच्यातून एक दबलेली संस्कृती, नष्ट झालेली संस्कृती, हो. विकृत केलेली संस्कृती पुन्हा एकदा म्हणजे विधायक पद्धतीने लोकांसमोर मांडता येईल या दृष्टिकोनातून आपण ते पूजन सुरू केलं. ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक M.K. कोडापे यांनीही रावण दहन यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवर भाष्य केले. महात्मा रावण हे द्रविडियन संस्कृतीचे पुरुष, त्याचबरोबर गोंडियन संस्कृतीचे ते महापुरुष आहेत. आपण जर बघितलं तर ह्या देशामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जी काही गोंडवाना लँड होतं, तर त्या गोंडवाना लँड ह्या अनेक आशिया खंडामध्ये जे अनेक कंट्रीज त्या गोंडवानाच्या छायाछत्राखाली येत होते, तर त्याचाच भाग म्हणून द्रविडियन संस्कृती ही नव्यानं उदयास आलेली आहे. आणि द्रविडियन संस्कृती हे गोंडी संस्कृतीचंच एक प्रतीक आहे. आणि महात्मा रावण यांनी द्रविडीय संस्कृतीचा नंतर मोठा पुरस्कार केलेला आहे. आणि त्यांची लंका ही सोन्याची लंका होती. त्या राज्यामध्ये कुठल्याही माणसाचा ते भेद करायचे नाही, स्त्रींचा भेद करायचे नाही, कुठल्याही धर्माचा त्यांनी विरोध केला नाही. तर सर्व धर्म समभावाची आणि माणूस प्राणी त्याचबरोबर भूतदया, त्यांनी प्राणी मात्रावर सुद्धा दया दाखवली. असं एक राज्य होतं सोन्याचं, लंकेचं राज्य होतं, महात्मा रावणाचं राज्य होतं. आणि उज्ज्वल परंपरेच्या महात्मा रावणाला जाळणं ही परंपरा चुकीची आहे. ही असंस्कृत लोक जे स्वतःला उच्चभ्रू समजतात, परंतु ते कल्चर त्यांना माहीत नाही, ते असंस्कृत आहे. आणि असंस्कृत लोक वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरून महात्मा रावणाचं दहन करतात, याचा आम्ही निषेध करतो. यवतमाळमध्येही मागच्या वर्षी आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी रावण दहन रोखण्यासाठी चिपको आंदोलन केले होते. आयोजक राजू चांदेकर यांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. त्यांनीही याबाबत आपले मत मांडले आहे.
महात्मा राजा रावण. आपण भारतीय लोक रामायणामध्ये जे बघितलेलं आहे की महात्मा राजा रावणाने जे महिलावर कोणत्याही प्रकारे अन्याय करताना दिसलेले नाही. एक भाऊ म्हणून, एक बहिणीचं कर्तव्य निभवायचं म्हणून बहिणीवर आपले अत्याचार झाला, तर तेवढंच बहिणीचं एक कर्तव्य म्हणून त्यांनी निभवताना दिसलेलं आहे. आपण जर रामायणाचा पूर्ण अभ्यास केला, रामायणामध्ये तर खरं तर गर्भवती महिलेला रामाने जंगलामध्ये सोडून द्यायला लावला. हा तर रामाचा अन्याय दिसते. रावणाने तर स्पर्शसुद्धा केलेला दिसत नाही. आणि रावणाचे जे राक्षस जे गण आहे तो गण पूर्वीचा आहे. भारतामध्ये सुरुवातीपासून हा जंगलामध्ये राहणारे लोक जे आदिवासी समूह आहे, तो आदिवासी समूह हा यांनाच राक्षस गण म्हणलेला आहे. आणि आदिवासी समूहाची नाळ ही रावणाशी जुळलेली दिसत आहे. आणि ह्या रावणाला वारंवार दरवर्षी जाळणे हे कृत्य हे आदिवासी समाजासाठी दुःखदायक आहे. आदिवासी समाजाच्या या भावना दुःखद असल्यामुळं आम्ही आदिवासी समाज दरवर्षी SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत. तरी पण इथली जे संस्कृती आहे, इथली जे सांगता येईल का, जे ब्राह्मणी वृत्ती जे आहे, हे कसं इथल्या राजाचा वध करायचा, कसं यांना कमीपणा दाखवायचा, ही एक दृष्टिकोन ठेवून इथली जे परंपरा ब्राह्मण वृत्तीच्या लोकांनी वारंवार रावणाला जाळणं ही प्रथा बंद झाली पाहिजे. एवढंच माझे विनंती. मागच्या वर्षी आम्ही रावणाला जाऊ नका म्हणून आधी निवेदन दिले, तरी पण तिथे रावण दहन झालं. आम्ही चिपको आंदोलन केलं. आम्हाला तिथे सांगितलं गेलं का बा ह्यावेळेस पूर्ण त्यांची तयारी झाल्यामुळं पुढच्या वेळेस यांना आम्ही परवानगी देऊ नये म्हणून आम्ही 15 दिवस आधीच कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जर पुन्हा त्यांनी असं जाळण्याची परवानगी दिली किंवा तिथं जाळलं तर आदिवासी समाज सांगता येणार नाही की आधी कोणतं आंदोलन करतील ते. याचा जो जबाबदारी हे शासनानं गंभीरतेने घेऊन त्यांना रावण दहनापासून रोखलं पाहिजे.